इच्छा आकांक्षा मातीमोल होताना समोर दिसतायत मला देवा। अरे भगवान, या महिनावतीचा काय चुकलं? कुठे संस्कारात कमी पडले मी? आणि का किती सुखी स्वप्नांच्या मनोरी रचले होते हे सारे मातीमोल होताना समोर दिसतायत मला। असं का माझा बाळ गोपीच अगदी लहानाचा मोठा करेपर्यंत त्याला संस्काराने वाढविलं घडविण्याचं कर्तव्य या मातीनं केलंय। पण देवा, आज ते मी काही दृश्य पाहते नाही रे भगवान, असं वाटतंय। आणि का वाटू नये? प्रत्येक माता पित्याला वाटत असतं आपल्या मुलाचा उत्कर्ष व्हावा, आणि याच्यासाठी सारे माता पिता झटत असतात। आपला बाळ ज्ञानवंत व्हावा, कीर्तिवंत व्हावा, प्रत्येकाच्या मुखात गौरवोद्गार निर्माण व्हावेत, हीच भावना माझ्या मनात सदोदित होती की माझा बाळ एक दिवस या राजगादीवर बसू, एक भावी राज करताच नव्हे, या प्रजाजनांच्या सुखासाठी हितासाठी सारं कर्तव्य करेल, आपलं कर्तव्य पार पाडेल। पण नाही, कुठेतरी हे सारं दृश्य पाहिलं आणि सारं मातीमोल झाल्याचा भास होतोय माझा देवा। वनवाजय भोवता पण असं का वाही देवा? आज माझा बाळ बायकांच्या घोळक्यात रममाळ चाललाय, मायात येत चाललाय, आणि असं जर या मायेत गुरफटून राहिला तर माझ्या बाळाचं भवितव्य माया उज्ज्वल होणार आहे। आणि म्हणूनच देवा किती वाटते, वाईट वाटते एकाच गोष्टीचं की माझा बाळ असा जर आपल्या बायकांच्या घोळक्यात रममाण झाला तर कुठेतरी आपल्या कर्तव्यापासून दूर जाईल, आणि काय शेवटी काय नाही, आणि मी कसं होऊ देणार नाही देवा। एकच तळमळ लागून राहिली माझ्या चिन्हात, केवळ माझ्या पुत्रासाठी, माझ्या गोपीचंदसाठी देवा, तूच काहीतरी करू शकतो। तळमळया शिवाला या
माझ्या यानं पट्टात कुणाला कशाची कमतरता नाही काही पण आई माझ्या गोपीचंदाच्या आई चालेल अश्रू आई सांग काय आई सांग